आमच्या पोरीचा नाद सोड नाहीतर परिणाम वाईट होतील। ही धमकी काही तरुणांनी मिळून एका 19 वर्षीय तरुणाला दिली होती। हा तरुण पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्याला होता। मात्र या तरुणाने या धमकीकडे दुर्लक्ष केलं आणि काल रात्री काळेवाडीच्या भर चौकामध्ये धारधार शस्त्रांनी या तरुणाची हत्या केली गेली। विशेष म्हणजे ज्याची हत्या झाली तो अवघ्या 5 दिवसांपूर्वी जामिनावरती बाहेर आलेला होता आणि 5 दिवसांमध्ये त्याचं हे संपूर्ण हत्याकांड झालं। अर्थात हे हत्याकांड झाल्याच्या नंतर संपूर्ण काळेवाडी परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली होती। पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये तातडीने ऍक्शन घेत अवघ्या काही तासांमध्ये या प्रकरणातल्या आरोपींना अटक केली आणि या संपूर्ण हत्याकांडाचं कोडं अखेर उलगडलंय। संपूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सुभान शेख असं या 19 वर्षीय हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। त्याची हत्या जरी काल झालेली असली तरी या सगळ्याची पार्श्वभूमी पाहायची म्हटलं तर आपल्याला अगदी 5-6 महिने आधी जावं लागतंय। 5-6 महिन्यांपूर्वी असं घडलेलं होतं की या सुभान शेखचं तिथल्याच एका तरुणीवरती एकतर्फी प्रेम होतं। अनेकदा तो तिला प्रपोज करायचा किंवा अनेकदा तो तिच्या मागे लागायचा प्रेमासाठी आणि हे सगळं त्या तरुणीला आवडत नव्हतं, म्हणून तिने अनेकदा त्याला नकारही दिलेला होता। नंतरच्या काळात असं झालं की या तरुणीच्या घरच्यांना जेव्हा हा सगळा विषय कळला त्यानंतर तिच्या आईला सुद्धा हे अजिबात मान्य नव्हतं। तिच्या आईचा खूप तीव्र विरोध या सगळ्या प्रेम प्रकरणाला होता आणि त्यामुळेच तिच्या आईच्या मनात या तरुणाविषयी प्रचंड राग होता। नंतर असं झालं की या सुभान शेख या तरुणानं स्वतःच ही जी तरुणी आहे जिच्यावरती तो प्रेम करायचा तिच्यावरती हल्ला केला आणि तिला ठार करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने या तरुणीला त्या सगळ्यामध्ये तिचा जीव वाचला। मात्र अर्थात सुभान शेख वरती गुन्हा दाखल झाला, त्याला पोलीस कोठडी पहिल्यांदा मिळाली, त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली आणि तेव्हापासून गेले 5 महिने तो तुरुंगात होता। त्यानंतर अवघ्या 5 दिवसांपूर्वी तो जामिनावरती बाहेर आला। मात्र तो जामिनावर सुटलाय हे कळल्याच्या नंतर ही तरुणी आणि तिच्या आईला पुन्हा एकदा टेन्शन आलं की जो तरुण या आधी सुद्धा आपल्यावरती हल्ला करू शकतो तो इथून पुढे सुद्धा करू शकतो। त्यामुळे हा मुलगा पुन्हा एकदा आपल्या मुलीच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल असं म्हणून या तरुणीची आई जी आहे ती प्रचंड व्यथित झालेली होती आणि त्यामुळेच याविषयीची माहिती तिनं अनिकेत आणि विशाल सूर्यवंशी नावाच्या या 2 तरुणांना दिली, जे तरुण तिच्या ओळखीचेच होते। याच तरुणांनी नंतर सुभान शेख याला ही धमकी दिलेली होती की तू या पोरीपासून लांब राहा, पोरीचा नाद सोड नाहीतर परिणाम वाईट होतील। मात्र या सगळ्याचं पुढे असं झालं की काल थेटपणे काळेवाडीच्या भर चौकात या सुभान शेखला आणि त्याच्याबरोबर असलेल्या त्याच्या एका साथीदाराला गाठण्यात आलं। या दोघांवरती सुद्धा चाकूने आणि चॉपरने धारधार शस्त्रांनी अक्षरशः वार केले। रक्तबंबाळ अवस्थेत या दोघांनाही तिथेच सोडून हे आरोपींनी पलायन केलेलं होतं घटनास्थळावरून। मात्र लगेचच काळेवाडी पोलीस घटनास्थळी सुद्धा दाखल झाले, त्यांनी आरोपींचा मागही काढला आणि अवघ्या काहीच तासांमध्ये या दोन्ही आरोपींना पोलिसांनी आता अटक केलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं कोडं उलगडलंय। मात्र प्रेम प्रकरणातून झालेल्या या सगळ्या हत्याकांडामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर आणि अर्थातच पुणे शहर सुद्धा हादरलेलं पाहायला मिळतंय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।